हॅलो फॅमिली, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. तर बघा, सकाळ झाल्यानंतर पटपट अशी मी कामं आवरून घेते. कपडे धुवायला घेतले आहे मी चहा झाल्यानंतर. नंतर कपडे धुणे झाल्यानंतर ना मला जायचं होतं बाहेर. तर बाहेर मला कुठं जायचं आहे मी तुम्हाला नक्की शेवटपर्यंत सांगते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी आता कपडे धुवून टाकलेले आहे. कपडे धुतल्यानंतर मी निघालेली आहे बाहेर जाण्यासाठी. तर मला बाहेर याच्यासाठी जायचं होतं कारण आज माझे पप्पा घरी नाही येणार, त्यामुळे आज मला डब्बा घेऊन मला जायचं आहे त्यांच्यासाठी. आणि घराच्या बाहेर निघाल्यानंतर समजतं किती ऊन लागते जळगावमध्ये. आता सुद्धा खूप ऊन लागते बाहेर पण. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला विवांश दिसणार नाही कारण तो बाहेर गेलेला आहे खेळायला आज. म्हणजे त्याच्या आत्याकडे गेलेला आहे तो, त्यामुळे आज तुम्हाला तो दिसणार नाही या व्हिडिओमध्ये. आणि झालं असं की मी वेगळ्या रस्त्याने गेली आणि विवांचे पप्पा हे वेगळ्या रस्त्याने आले, त्यामुळे ना मला खाली फेरी झाली माझी. त्यामुळे त्यांचा सुद्धा व्हिडिओ नाही शूट करता आला मला. किती ऊन दिसते. नंतर मी थोड्या वेळाने थोडी सावली झाडाखाली बसली थोडा वेळ. आणि ते डब्बा घेऊन गेल्यानंतर पण त्यांचा व्हिडिओ सुद्धा शूट नाही करता आला मला. तर बघा, थोडा वेळ मी बसली आणि थोडा वेळ अजून समोर गेल्यानंतर ना खूप असं छान असं सामान होतं रस्त्याने. घरामध्ये शोसाठी लागणार खूप छान असं आणि माठ होते तिथं. आणि झाडं लावायसाठी सुद्धा सामान होतं, घरात डेकोरेशन करायसाठी सुद्धा. आणि जर आपल्याला लोणचे टाकायचं असतील तर त्याच्यासाठी सुद्धा असे खूप छान असे जार होते इथं. मला सुद्धा घ्यायचं आहे. मी जेव्हा घेईल तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर बघा, मी निघालेली आहे नंतर घरी जाण्यासाठी. मी आले घरी. आणि घरी आल्यानंतर ना मी तर सर्व कामं करून गेलेली होती. तरी पण आज विवांश घरी नाही होता, त्यामुळे मी 2-3 व्हिडिओ शूट करून घेतली कारण की तो असला ना एक पण व्हिडिओ शूट नाही करू देत मला. नंतर मग खूप पसारा होऊन गेला होता. तो पसाराच मी आवरत बसली थोडा वेळ. सर्व पसारा झालेला होता. 2-3 व्हिडिओ बनवले मी त्याच्यामुळं. कारण शिवांश घरी नसला ना तेव्हा मला व्हिडिओ काढता येत नाही, तर एक पण व्हिडिओ नाही काढू देत तुम्हाला. तसं मी आता पटपट सर्व काम आवरून घेते. तर बघा, ही मी भीम जयंतीला घेतलेली साडी आहे, ही व्हाईट साडी. खूप छान अशी साडी आहे, घातल्यानंतर खूप छान दिसते, भारी वाटते ती. आणि मी आता याच्यावरतीच 2-3 व्हिडिओ शूट केले आहे. पटकन तिला पण ठेवून देते आता. आणि थोडंसं जर का सामान खाली जर ठेवलं ना तर विवांश काहीच ठेवत नाही, सर्व सामान फेकून देतो. त्यामुळं मला एक बॅग सुद्धा खाली नाही ठेवावी लागत, सर्व वरती ठेवावी लागते. त्याच्यामुळं पटपट हे कामं आवरून घेते मी आता. नंतर मला तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर करायची आहे पुढं. आणि आता आपली व्हिडिओ ना रोज येणार आहे यूट्यूबला, तर तुम्ही रोज नक्की बघा आणि सपोर्ट करा. आपल्या व्हिडिओला लाईक करायचा. नंतर बघा, मी सर्व आवरून घेतलं, सर्व क्लिनिंग करून घेतली मी घरामध्ये. सर्व क्लिनिंग झाल्यानंतर ना मी आता भाजी बनवायला घेते पटकन असं. तर बघा, मी नंतर कांदा घेतला, लसूण घेतला आणि थोडा कोथिंबीर घेतला.
लाल तिखट आहे याच्यामध्ये. मी आता पटकन असा कांदा भाजून घेते. थोडा गोल्डन झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये धने आणि जिरं टाकायचं, ते पण भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर मी तो काढून घेतला मसाला. नंतर त्याला बारीक करून घ्यायचा आहे मला. तो गरम होता त्याच्यामुळे मी थोडं पाणी टाकलं त्याच्यामध्ये. नंतर घेतलं मी लाल तिखट. तुम्हाला जसं आवडते, म्हणजे तिखट खाते कोणी, फिक्क आवडते कोणाला, तसं तुम्ही घ्या. तर आम्ही घेतला आहे, अर्धा चमचा घेतला आम्ही लाल तिखट. नंतर त्याच्यामध्ये घेतलं मी गरम मसाला आणि मटन मसाला, धने पावडर आणि हा मसाला बारीक केलेला तो. तेल टाकून घेतल्यानंतर ना तेल गरम होऊ द्यायचं, थोडं नाही जास्त होऊ द्यायचं गरम. नंतर त्याच्यामध्ये मसाला टाकायचा जो आपण काढून घेतलेला आहे मिक्सरला तो. मसाला झाल्यानंतर हा जो सुक्का मसाला घेतलेला होता तो टाकून घेतला आम्ही. नंतर त्याला असं फिरवून घ्यायचं. झाकण ठेवल्यानंतर ना तेल सुटेपर्यंत असं होऊ द्यायचं त्याला. हे बघा कसं तेल सुटलेलं आहे भाजीला, मसाल्याला. नंतर थोडं परतून घ्यायचं त्याला. परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी थोडी भाजी टाकून घेतली बघा. आणि अजून थोडं परतून घेतलं त्या भाजीला. नंतर ना थोडा कोथिंबीर टाकून घेतला त्याच्यामध्ये. आणि हा पाणी म्हणजे रस्सा जेवढा तुम्हाला हवा आहे ना तेवढं तुम्ही पाणी घ्या. मला थोडा रस्सा करायचा होता म्हणून मी त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर ना त्याला अजून थोडा टाइम शिजू द्यायचं, म्हणजे 10 किंवा 15 मिनटं तरी शिजू द्यायचं भाजीला. तेव्हा भाजी खूप छान लागते. तर बघा आता पाणी टाकून घेतलं मी 1 ग्लास. नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून देते. आणि झाकण ठेवल्यानंतर ना लगेच मी बाजूला ना चपात्या करून घेते पटपट अशा. तोपर्यंत भाजी पण शिजून जाणार. तोपर्यंत एक साईडला भाजी पण शिजून जाणार. आणि हा आता आपले व्हिडिओ ना यूट्यूबला रोज येणार आहे. रोज म्हणजे 1 दिवसाआड तर येणारच आहे. तर नक्की आपले व्हिडिओ शेअर करा आणि लाईक कमेंट नक्की करत जा. आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा. तर बघा अशा प्रकारे मी चपात्या सुद्धा पटपट अशा लाटून घेते. एक साईडला भाजी होते.
तर बघा झालेली आहे भाजी तयार. तर बघा भाजीला कसा तरी आलेली आहे भाजीला. तुम्ही अशा प्रकारे एक वेळेस भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल अशी भाजी. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर बघा प्लेट झालेली आहे रेडी. नंतर पटपट मी असे कामं आवरून घेतले. म्हणजे थोडे भांडे राहिलेले होते ते पण आवरून घेतले मी. भांडे झाल्यानंतर मी घरामध्ये पण झाडू मारून घेतला. झाडू मारल्यानंतर मी बसून गेली होती जेवायला. आणि असं नाही की मी एकटीच बसलेली होती, सर्व पण बसलेले होते घरामधले. पण ते थोडं दूर बसलेले होते कारण ते बोलत होते तूच बस एकटी व्हिडिओमध्ये, आम्हाला नाही म्हणजे कोणाला ना आवडत नाही व्हिडिओ बनवणं त्याच्यामुळं. आणि हे बघा हे माझ्या विवांचे नोटबुक आहे, त्याला मला कवर लावायचे होते पण मला एक पण कवर नाही जमलं त्याचं लावायला. बघा ट्राय केलं मी पण मला नाही जमलं त्याचं एक पण कवर लावायला. तर आजच्यासाठी इतकंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आपली व्हिडिओ नक्की बघा. तर बाय फॅमिली.